गुड मॉर्निंग सर्वांना. तर सकाळचे 8:30 वाजलेले आहेत. बघू शकता इकडे सकाळी ऊन आहे छान आणि इथे कांदे ठेवलेले आहे. कांद्याचा एवढा वास येतो रूममध्ये, आता काय सांगायचं. कांदे एकतर भरपूर आणलेले आहे. मी म्हटलं की 10 किलो जर आणले असते तर बरं झालं असतं, पण आता ते आणलेले आहे तर ते आता दर 8 दिवसांनी मला ते पाहत राहावं लागेल, तेव्हा ते बरं होईल. त्यानंतर इथे सकाळी नाश्त्यामध्ये केलेले आहे काकडी आणि बटाटा याचे थालीपीठ. रोज पोहे, उपमा, उसळ काय तेच तेच करायचं म्हटलं, मग म्हटलं चला आज काकडी होती फ्रीजमध्ये एक आणि एक बटाटा किसून घेतलं, त्यामध्ये कणिक ॲड केली. बेसन नव्हतं मग बेसन काही टाकलेलं नाही, थोडं तांदळाचं पीठ, त्यानंतर मिरची, लसूण आणि कोथिंबीर याची पेस्ट करून घेतली, ती टाकलेली आहे. थोडं जिरं आणि ओवा आणि मीठ, बाकी दुसरं काही टाकलेलं नाही आहे. आणि अशा पद्धतीने छान पातळ असे थालीपीठ केलेले आहे. थालीपीठ किंवा पराठे म्हणू शकता. दोन्ही साईडनी करत आहे मी, म्हणजे कसं लवकर करून होतील आणि एका साईडने केलं तर मग वेळ होतो. त्यानंतर परत पावसाचं वातावरण चालू झालेलं आहे, पाऊस सुरू आहे आमच्याकडे आणि ते कपडे भरपूर असे धुतलेले होते. आता सोफ्याचे कवर वगैरे ते वाळतात की नाही कुणास ठाऊक. दुपारी जर पाणी उघडला तर ते वाळून जातील. त्यानंतर इथे माठाखाली थोडं पाणी सांडलेलं होतं, म्हटलं ते पुसून घेते, नाहीतर मग काय स्लिप व्हायची भीती असते. कारण दुपारचे सर्व कामं आटोपलेले आहे, भांडे वगैरे आंघोळी झालेले आहे. आता स्वयंपाक करायचा बाकी होता, तर त्याआधी म्हटलं हे माठाखाली जे पाणी आहे ते पुसून घेते. खूप पाझरतो हा माठ, जुना आहे, 3 ते 4 वर्ष झाले, पण बऱ्यापैकी पाणी पाझरतं त्यामध्ये खाली भांडं जरी ठेवलं तरी साईडला ते पाणी सांडतंच, त्याच्यामुळे ते वरचेवर पुसत राहावं लागते. त्यानंतर इथे दुपारच्या जेवणामध्ये चपाती, वरण भात आणि बटाट्याची सुकी भाजी. वरण भात झालेला आहे, चपात्या पण झालेल्या आहे. भाजी व्हायची बाकी होती, कारण बटाटे उकळायला ठेवले तर ते उकळायचे होते, त्याच्यामुळे मग भाजी सर्वात लास्ट करते म्हटलं. त्यानंतर इथे आलं लसूण पेस्ट खलबत्त्यामध्ये कुटून घेते. मला हे याच्यामध्ये खलबत्त्यामध्ये कुटलेलं छान वाटतो आणि जी आपण पेस्ट करून ठेवतो मिक्सरमध्ये ती इतकी टेस्टी नाही वाटत. जी ही रोज आपण खलबत्त्यामध्ये करतो ती छान लागते. तर इथे बटाट्याची भाजी करायची आहे मला आणि याच्यामध्ये मी मिक्स कडधान्ये, थोडं हळद मीठ घालून वाफवून घेतलेले आहे 5 मिनटं आणि ते असेच खाणार मुलगी, कारण रोज कच्चे आता पावसाळ्याच्या दिवसामध्ये एकदम कच्चे जास्त खाल्ल्या जात नाही, त्यामुळे थोडे वाफवून घेतलेले आहे. आणि ते बघू शकता बटाट्याची सुकी भाजी केलेली आहे. त्यानंतर वरण भात झालेला आहे आणि आता इथे दुपारची स्वयंपाकाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि इथे कपडा घेऊन घेते गॅसवर, कारण पाणी सांडलेलं आहे. स्वयंपाक झाला की लगेच पुसून घेतलं तर बरं राहतं. आणि आता पावसाळ्याचे दिवस आहे तर माश्या पण झालेल्या आहेत. थोडंसं जरी भांडे बाहेर असले, खरकटे भांडे असले की लगेच माश्या लागतात भांड्याला, म्हणजे तेव्हा साफ करावं लागतं. त्यामुळे मग इथे क्लीन केलं की बरं राहतं. साफसूफ असलं तर माशी वगैरे येत नाही आणि किचनमध्ये तर जास्त स्वच्छता ठेवावी लागते, कारण थोडं जरी सांडलं तर लगेच माश्या किंवा मुंग्या होतात. म्हणून मी वरचेवर ते पुसत राहते. साधं पाणी जरी माठाखाली सांडलं तरी पण माश्या येतातच. तर अशा पद्धतीने ओटा वगैरे साफ करून घेतलेला आहे. त्यानंतर आम्ही इकडे दुपारी 3 वाजता कृष्ण मंदिर आहे, छान असं गोल्डन कलरमध्ये आहे आणि अगदी हायवेला लागून आहे. इतकं छान रम्य वातावरण आहे, आलं की खूप मस्त वाटतं त्या मंदिरामध्ये. बघू शकता पुढे असं छान असं पटांगण आहे, इथे मुले वगैरे खेळतात आणि अगदी हायवेला लागून आहे. बरेच लोक येतात इथे, रोज गर्दी असते. तर म्हटलं आज संडे आहे, देवदर्शन पण होते आपलं. आणि इथे छान अशी कृष्णाची मूर्ती बघू शकता आणि एकदम असं सजवलेलं आहे. आतून पण छान असं बांधकाम केलेलं आहे या मंदिराचं. कमीत कमी 8 ते 10 वर्ष झालेले आहे मंदिर तयार झालेलं आहे तर, आणि अगदी सिटीच्या बाहेर आहे. तर असा माझा छोटासा ब्लॉग होता. बाय बाय.